नमस्कार सर्वांना. आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज सकाळ सकाळ मी उठलेली, माझी झोप पूर्ण झाली नव्हती कारण मी काल रात्री लेट आलेली. त्यानंतर सकाळी लवकर उठून तन्वीला शाळेत वगैरे पाठवलं आणि त्यानंतरला मग आता मेहंदीच्या ऑर्डरला जाण्यासाठी निघाले. तर इकडे खूप घाई झालेली माझी कारण दुपारी गाडी लवकर आलेली 2 वाजताच. तर आम्ही सगळे निघालेलो आणि मला वाटतं अर्धा तासात आम्ही पोचलो कारण आपल्याला मुरुडलाच जायचं होतं, जास्त लांब नव्हतं. परवा मी अंजरला गेलेली, आता मी मुरुडला आलेली. तर इकडे आम्ही ब्राईडच्या रूममध्ये आलेलो. ही त्यांची आई आणि ही पिऊ आणि आमची ब्राईड. तर तिला इकडे तिकडे चाललेलं. त्यानंतरला मग तुम्हाला मी त्यांचं रिसॉर्ट दाखवते. ते त्यांचं स्वतःचं आहे. तर जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. खूप मस्त रिसॉर्ट आहे, मी तुम्हाला दाखवते. आणि इथंच त्यांचं रिसेप्शन आहे. आतल्या साईडला तुम्हाला आतली साईड दाखवते. तर असं एकदम मस्त मुरुडला आल्यावर तुम्हाला जे मंदिर आहे पहिलं आपलं जे मुरुडला येतानाच मुरुडला आल्यावरती तिथूनच आपल्याला सांगते राईट मारायचं आहे आणि थोड्याच 5-10 मिनटावर तिथे त्यांचं येतं अंबरनाथ म्हणून त्यांचं रिसॉर्ट आहे. तर इकडे त्यांच्या रिसेप्शनची तयारीची डेकोरेशनचं काम चालू होतं. एक गेटचं वगैरे झालेलं, आतली लाईटिंग चालू होती. तर इकडे तुम्ही पाहू शकता की ते मस्त असं होतं आहे वातावरण. आणि आम्ही दुपारनंतर म्हणजे दुपारी आलेलो 2-2:30 वाजता, पण एवढं जास्त ऊन वगैरे नव्हतं जास्त. तर इकडे आम्ही येऊन मग पहिलं म्हटलं जरा बघून येऊया कसं वाटतं, छान असं. कारण मी पहिलं फर्स्ट टाईमच आलेली. या आमच्या ताई ज्या माझ्याबरोबर मेहंदी काढायला आलेल्या त्या. आणि त्यानंतरला मी आतली बाजू दाखवते. आतली बाजू तुम्हाला दाखवते, बघा कशी छान आहे. आणि मला तर वाटतं गोव्याला वगैरे जाण्यापेक्षा तुम्ही इथे नक्की या, कारण ही जी आता आतली साईड आहे त्यातूनच तिकडे पुढे त्यांचं बीच आहे, लागूनच आहे बीचला. इकडे मी एक साथ 2-2 मोबाईल घेऊन ब्लॉगिंग शूट करते. एक माझा, एक पिऊचाही ब्लॉग करते पिऊ ही. तर तिचा पण मी शूट करत होते आणि मी 2-2 हातात पकडलेली. पिऊला हसायला येत होतं, आम्ही ब्लॉग एक्सप्लोअर करतो आहे 2-2 फोन पकडून. तर इकडे त्यानंतरला थोडेसे आम्ही फोटोज वगैरे काढले, मी पिऊचे फोटो काढले. कारण खूप मस्त असं तिथलं जे तुम्हाला सांगते त्यांनी जी झाडांची हे केलेली ती खूप छान होते. आणि असं सहसा आपल्याला असं बघायला नाहीच मिळत. आपण कधी असं रिसॉर्टला वगैरे मी तर जास्त गेले नाही, त्यामुळे मला हे फर्स्ट टाईमच मी आले रिसॉर्टला. आणि खूप मस्त वाटते. तुम्ही पाहू शकता इकडे नंतर हे माडाचे वगैरे सुपारीच्या झाडं आहेत, माडाची झाडं आहेत आणि अशी वेगवेगळी प्रकारची फुलांची वगैरे पण आहेत पुढे. तर इकडे तुम्हाला दाखवते ते दगडांचे त्याने आकाराचं असं काहीतरी बनवलेलं आहे. हे स्टार असं ते रात्रीचं पेटतं. तर इकडे मी थोडे शॉर्ट्स घेते. बॅक साईड कॅमेराने पकडायला जमत आहे का मी बघते, फ्रंट बॅक दोन्ही साईडनी. तर हे पिऊला विचारते मी दिसते काय बघ त्याच्यामध्ये, कारण आपल्याला अँगल एकदा समजलं की मग नंतरला काय वाटत नाही, पण पहिला कळत नाही आपल्याला. तर इकडे पिऊची मम्मी तिच्या बहिणी वगैरे होत्या. खूप मस्त केलेली आम्ही. इकडे तुम्हाला मी दाखवते. इकडे त्यांचं कॅन्टीन आहे जेवणाचे, जे ते खेळण्यासाठी मुलांचं खेळण्यासाठी तिकडे गार्डन आहे छोटंसं, म्हणजे रेत वगैरे टाकून केलेली आहे. इकडे तुम्ही पाहू शकता प्लेग्राऊंड. आणि हे त्यांचं कॅन्टीन्स आहे, म्हणजे जे टुरिस्ट येतात त्यांचं आता तर खूप गर्दीच होती, पण त्यांचं रिसेप्शन असल्यामुळे त्यांनी खाली केले. आणि त्यानंतरला इकडे तुम्हाला मी दाखवते इथे शॉर्ट्स त्यातले. इकडे कॅमेरा फिरवून चला तुम्हाला दाखवते मी. तर इथे जे टुरिस्ट लोक येतात राहायला त्यांना इथे जेवणासाठी कॅन्टीन वगैरे आहे. इकडे मुलांना खेळण्यासाठी आहे. आणि खूप असं मी आता पुढे जात नाही आहे कारण मला मेहंदी काढायची होती तिला. मग उशीर झाला की मला पुढे प्रॉब्लेम होईल, म्हणून म्हटलं आपण एवढं तर पुढे जाऊन नंतरला मी तुम्हाला कधीतरी दाखवेन. तर आता आपण चाललो आहे परत रिटर्न. तिकडे खूप लांब आहेत, खूप मोठं आहे असं लांब सडक आहेत. पुढे तर ना तुम्हाला सांगते, पुढे त्यांची हाऊस आहेत, म्हणजे छोटे हाऊस असं ना, असे रूम्स तसे सेपरेट आहेत. तर हे तर त्यांच्या रिसेप्शनचा जो एरिया होता त्या बिल्डिंगमध्ये 3-4 रूम आहेत. आणि त्यानंतरला ह्या साईडला इकडे हाऊसेस आहेत छोटे. तर तिथे आपल्या फॅमिलीसोबत यायला खूप मस्त आहे. आणि त्यानंतरला इकडे
खूप छान असं सुंदर असं वाटतं. इकडे कॅमेरा ब्लॉग शूट करते तर तिला वाटलं ही काय करते दीदी. ती म्हणते काय करते, म्हटलं फोन हातात घेऊन काय करणार, ब्लॉगच शूट करणार ना. तर तिला हसायला आलं. आणि हे वेगळ्याच प्रकारचं एक फुलांचं होतं, हे फूल होतं. हे मला कळलं नाही की काय आहे ते. त्यानंतरला मग तिथे ताई बोलली की तिथे पुढे त्याचं नाव लिहिलेलं आहे, तर तुम्ही वाचा बघा काय आहे ते. हे मस्त असं हे होतं सुट्ट असं. हे येल्लो कलरमध्ये पण असतं आणि हे रेड कलरमध्ये पण असतं. हे मी आता नवीनच काहीतरी बघितलेलं, कारण मी याच्या अगोदर नव्हतं बघितलेलं हे असं काही. येल्लो कलरमध्ये होतं ते मला माहीत होतं, पण रेड कलरमध्ये नव्हतं बघितलेलं मी जास्त. तर त्यानंतरला मग आम्ही रिटर्न गेलो. तर थोडे थोडे तुम्हाला मी शॉर्ट्स दाखवते. आणि थोडंफार तुम्हाला मी बाहेरचं अँगलही दाखवेन बाहेरचं. हे पूर्ण इथे पण रूम्स आहेत त्यांचे. इथे जे रिसेप्शनचा एरिया आहे त्यांचा, तिथे पण रूम्स आहेत. जर तुम्हाला तिकडे कॉटेज पाहिजे असेल तर कॉटेजही त्यांचा सेपरेट कॉटेज आहे, तो पण त्यांच्याकडे आहे कॉटेज. खूप मस्त असं आहे. तुम्हाला बाहेर दाखवते. हे इकडून हा जो रोड जातो हा मुरुडला जातो सरळ, आणि हा इकडे बाहेर पडायला, मुरुडचा तिकडे बाहेर पडायला अंजारलेला वगैरे जाण्यासाठी. हा इकडे पाहू शकता तुम्ही, असा दिसतो बाहेरून. अंबरनाथ म्हणून आहे या रिसॉर्टचं नाव. खूप मस्त आणि खूप सुंदर असं आहे. बाहेरून असं वाटत नाही की ही बीचला लागून आहे असं, पण हे त्याचं जे शेवट आहे हे बीचला लागून आहे. त्यामुळे तुम्ही जर आलात नक्की तर विजिट नक्की करा. खूप सुंदर असं आहे. तर इकडे तुम्हाला मी दाखवते बघा, अंबरनाथ सी साईड रिट्रीट. त्यानंतर मग आम्हाला तो ऑलमोस्ट 3:30 झाले मेहंदी काढायला बसायला. मग मी जे मोठे हात होते, म्हणजे फुल हाताची जी यांची मेहंदी होती त्यांची मी घेतलेली काढायला. कारण मग टाईम माझ्याबरोबरच्या आई होत्या, त्यांचा थोडा वेळ जरा त्यांना जास्त लागतो, म्हणजे त्या जरा स्लो मेहंदी काढतात म्हणून. आणि त्यामुळे मग मी म्हटलं मोठे हात आहे तेवढे मी करते. तर मी ताईंचे घेतलेले 2 हात मी ऑलमोस्ट माझे कंप्लीट झालेले. त्यानंतरला पुन्हा एका त्यांच्या आईंच्या हाताची पण झालेली कंप्लीट. इकडे तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला दाखवते. त्यानंतरला मग इकडे आम्ही संध्याकाळ झाली, मला वाटतं 7:30-8 वाजलेले. आणि ती लोकं 7:30ला जेवायला घेतात त्यांच्या साईडला. तर कारण ती लोकं जैन लोक आहेत, तर त्यांचं जेवण हे लवकर असतं. त्यानंतर इथं आम्ही जेवायला घेतलेलं. मी जास्त काही घेतलं नव्हतं कारण मला भूक नव्हती, कारण मी जेवण दुपारी आले त्याचं माझं जिरलंच नव्हतं. म्हणून थोडंसं एक चपाती आणि पनीरची भाजी होती आणि गुलाबजामुन इकडे खाताना तुम्ही बघू शकता. त्यानंतरला मी 8 वाजता 8:15ला बसली ब्राईडची मेहंदी काढायला. त्यानंतर मला काढेपर्यंत खूप लेट झालं. तुम्हाला सांगते, मला घरी यायला खूप रात्र झाली, कारण मला दोन्ही हात भरून मागे पुढे आणि पायावरती अशी काढायची होती. तर आपले इथे तुम्हाला दाखवते मी, आपले झाले रेडी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय. आजची मेहंदी कशी वाटली ते